सर्वप्रथम तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। गुढीपाडव्यासाठी आमच्याकडे केला जाणारा कडुलिंबाचा प्रसाद तसेच घरच्या घरी साखरेच्या गाठी कशा करायच्या हे आज आपण पाहणार आहोत। नमस्कार, कोकण कन्या चॅनलवर मी पूनम आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते। चला तर मग करूया सुरुवात। यासाठी लागणारे साहित्य पाहून घेऊया। यासाठी आपल्याला लागणार आहेत कडुलिंबाचे 25 ते 30 स्वच्छ धुतलेली पाने, एक छोटा चमचा ओवा, एक छोटा चमचा चिंच, एक मोठा चमचा गूळ, 2 किंवा 3 काळी मिरीचे दाणे आणि चिमूटभर हिंग। आता मिक्सरच्या भांड्यात कडुलिंबाची पाने घेऊन त्यात घालायचे एक मोठा चमचा गूळ, एक छोटा चमचा चिंच, एक छोटा चमचा ओवा, 2 किंवा 3 काळी मिरीचे दाणे आणि चिमूटभर हिंग। हे सगळे साहित्य आपण आता मिक्सर मधून बारीक करून घ्यायचे। आपला कडुलिंबाचा प्रसाद तयार झालेला आहे। आपण घेतलेल्या साहित्याप्रमाणे हा प्रसाद एक मोठा चमचाभर इतका होतो। साखरेच्या गाठी करताना सर्वात आधी आपण लागणारी तयारी पाहून घेऊया। याकरता मी हा चॉकलेटचा सिलिकॉनचा मोल्ड घेतलेला आहे, ज्याला मी तुपाचा हात लावलेला आहे आणि त्याच्यात गाठीचा दोरा घालून ठेवलेला आहे। माझ्याकडे हा मोल्ड आहे म्हणून मी मोल्ड घेतलाय। तुमच्याकडे मोल्ड नसेल तर वाटीला तूप लावून त्यातही तुम्ही करू शकता किंवा मग ताटाला तूप लावून त्यातही दोरा ठेवता येतो। गॅसवर मीडियम फ्लेमवर एक पातेलं ठेवून त्यात घ्यायचे अर्धा कप साखर। साखरेत घालायचे 2 मोठे चमचे पाणी। आता हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचे। ह्या साखरेचा आपल्याला गोळी बंद पाक करून घ्यायचा आहे। साखर आपली विरघळायला लागलेली आहे। हा पाक करत असताना चमच्याने सतत हलवत राहायचं आहे। आपली साखर छान विरघळलेली आहे। एक 3 ते 4 मिनिटात आपली साखर पूर्ण विरघळते। आता ह्याच्यात आपण घालायचे 1 चमचा तूप। तूप घातलं की छान मिक्स करून घ्यायचे। या पाकाचा एक थेंब आपण वेगळ्या ताटात घ्यायचा आहे आणि त्या ताटात तो थेंब टाकून त्या थेंबाचा जर ओघळ येत नसेल तर आपला गोळीबंद पाक तयार झालाय हे समजायचं आणि गॅस बंद करायचा। आपला तयार झालेला गोळीबंद पाक लगेचच आपण या मोल्ड मध्ये घालून घ्यायचा आहे। ही प्रक्रिया फार झटपट करावी लागते। हा पाक घट्ट होण्यासाठी 15 ते 20 मिनिटं पंख्याखाली ठेवून द्यायचं आहे। गोळी बंद केलेला साखरेचा पाक आपण ह्या साच्यात घालून आता जवळपास 15 मिनिटं झालेली आहेत। हा साचा आपण पंख्याखाली ठेवल्यामुळे हे लगेचच पाक सुकलेला आहे। आता ह्या गाठी आपण काढून घेऊया। आपण तुपाचं बोट लावल्यामुळे हे लगेचच निघतं। पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।